वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्याही दिवशी हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडे घालूया. जाऊया आजच्या दिवसामधील पहिला बॉल. संगम गरज गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल लेफ्ट केलाय. संदेश गोंधळी लेफ्ट हँडेड बॅट्समन आज ओपनर आपण पाहू शकाल. संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील अशी सलामीची जोडी मैत्री स्पोर्ट्स पुरस्कृत जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी या टीम कडून. संगम गरज राऊंड विकेट ना. फुल टॉस बॉल होता, समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला मात्र फिल्डर आहे. सिंगल धावेनं खातं उघडलं जाईल ते बामणडोंगरी टीमचं. एक या धावेनं तकदीर पाटील नामवंत बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. पहिल्यापासून सुरुवातीपासून आक्रमकपणा दाखवणं आणि नेहमी शांत आणि संयमी वृत्तीचा, परंतु मैदानावर जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा तेव्हा मात्र चौकार षटकारांची आतषबाजी करणं. परंतु या मैदानावर मात्र वरचेवळे संघाच्या अगेन्स्ट किती धावा उभारतोय, कारण हे मैदान म्हटलं तर अक्षरशः खोऱ्यानं धावा आल्यात. ओव्हर द विकेट ना तयार होतोय संगम. संगमचा हा बॉल यावेळेस मात्र स्लॉग स्वीप केला. डीप मिड विकेट, सीमारेषा पार. तकदीर पाटीलच्या बॅट मधून निघतोय पहिला षटकार आजच्या दिवसामधला. खातं उघडलंय षटकारानं. फुल टॉस चे बॉल आहेत आणि खूप लांबवर जाऊन पडतात. काल अक्षरशः धुमाकूळ घातला होता सगळ्याच बॅट्समननी. काल सगळे दिग्गज संघांचा खेळ पाहायला मिळाला. खास करून सूरज पाटील त्याचा आक्रमकपणा संपूर्ण मैदान त्यानं धडावून सोडलं होतं. मात्रेपाडा संघानं खूप सुंदर खेळ केला होता. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल आता मात्र पाहायला गेलं तर दोनही क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जे आहेत ते ऑन साइडला घेतले जातात. स्लोवर वन करण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न चांगला आहे. बॉल हवेमध्ये आहे. तकदीर पाटीलचा हा झेल होऊ शकतो का? 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध पडतोय. कॉलिंग थोडस चुकलं, परंतु संगम गरज मात्र चेंज ऑफ पेस जरूर इथे त्याच्या कामास आला होता. एक महत्वपूर्ण विकेट होती बामणडोंगरी संघाची. तकदीर पाटील बाल बचावलाय. 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं धावसंख्या 9 या आकड्यावर. कम्युनिकेशनचा अभाव खास करून पाहायला मिळाला. कोण घेणार झेल? बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगला 1 धाव येते. सिंगल धाव येईल. पहिलं षटक आपण पाहतोय आणि आतापर्यंत 1 षटकाराचा खेळ. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाते 10 धावा. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. ॲडव्होकेट संगम गरज जो नुकताच विवाहबद्ध झालाय, नवी इनिंगला त्यानं सुरुवात केली. राऊंड विकेट ना. लेफ्ट हँडेड बॅट्समन संदेश यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून षटकार येतोय. 6 धावांकरता दुसरा षटकार या ओव्हर मध्ये आणि पहिलं षटक मात्र समाप्त होता खूप चांगली धावसंख्या मात्र रचली जाते ती बामणडोंगरी टीम कडून. तब्बल 16 धावा विदाउट लॉस. व्हॉट ए ग्रेट स्टार्ट. 16 धावांची सलामी मात्र दोनही सलामीवीरांनी 1-1 षटकार मारून आपली उपयुक्तता, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता मात्र सिद्ध केले. मालगाडीचा आवाज स्टेडियमच्या बाहेर नक्कीच लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांसमोर सुद्धा तो आवाज जात असेल. जवळच असलेलं जैनपटी बंदर आणि बंदरामध्ये होणारी ही माल वाहतूक तर पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र इरादे स्पष्ट केलेत बामणडोंगरी संघानं की या मैदानावर आम्ही सुद्धा मोठा स्कोअर करू शकतो. कारण कालचा दिवस संपूर्णपणे जर पाहिलं तर हायेस्ट स्कोअर ची रेस लागली होती प्रत्येक संघांमध्ये. कोणता संघ हायेस्ट स्कोअर करणार, परंतु 96 धावा 2 संघांनी, मात्रेपाडा आणि त्याचबरोबर वाघिवलाडा संघ दोनही. परंतु मात्रेपाडा संघानं 5 ओव्हरमध्ये 96 केल्या होत्या आणि वाघिवलाडा संघानं 4 ओव्हरमध्ये 96 केल्या. त्यामुळं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये किती धावा होऊ शकतात याची प्रचिती काल या मैदानावर आली. प्रीतम गरज येतोय गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. बरेचसे व्हेरिएशन्स बॉलर या संघामध्ये आहेत. स्पिन मारा जास्त तुम्हाला पाहायला मिळतोय. टर्न करणारे गोलंदाज वरचेवळे टीम कडून नेहमी पाहायला मिळतात. प्रीतम येतोय. इथे मात्र ओव्हर पिच होता. बॉल सरळ ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या वरतून. तकदीर पाटीलच्या बॅट मधून निघतोय हा दुसरा षटकार.
22 धावा. टायमिंग केलं की बॉल बाहेरच आहे. हे समीकरण अगदी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आम्ही पाहत आलोय आणि अगदी तशीच सुरुवात, साजेशी सुरुवात मात्र बामणडोंगरी टीमसाठी. तेजस्वी म्हात्रे यांचा संघ खूप चांगली परफॉर्मन्स, चांगली कामगिरी मात्र यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा करतोय. नुकतीच झालेली जासं येथील स्पर्धा त्यांनी जिंकली. तर प्रीतम घरत पहिल्याच बॉलवर मात्र षटकाराचा मार खातोय. राईट अमोर द विकेट ना तकदीरसाठी. बॅकफुटला जाऊन कट केला. इथे मात्र पॉइंट कडे एक रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगल येईल. एकता क्रिकेट क्लब पंगारपाडा खूप चांगली स्पर्धा, खास करून प्रत्येक मॅच खूप चांगल्या पाहायला मिळाल्या. प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच झालं असेल प्रत्येक मॅच मध्ये आणि बरेचसे मोठे उलटफेर पाहायला मिळाले. जे प्रेक्षकांच्या मनामध्ये होते की हे संघ पुढे जातील असं काही घडले नाही आणि वेगळेच रिझल्ट सुद्धा पाहायला मिळाले आणि प्रेडिक्शन बिलकुल चालत नाही हे या स्पर्धेनं दाखवलंय. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सारं काही असंच घडत गेलं. प्रीतमचा हा शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. थोडासा भोसडी घेणारा हा बॉल निर्धाव जातोय स्ट्रेट टू द विकेट कीपर. प्रीतम घरत पहिल्या बॉलवर षटकारानंतर मात्र थोडासा कमबॅक करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटनं मारा करेल संदेश गोंधळी. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकाराचा खेळ त्यानं सुद्धा दाखवला. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह षटकार खेचला होता. टप्प्याचा बॉल इथे मात्र पाहायला गेला तर गुडलेन स्पॉट होऊन थोडासा पुढे टप्पा टाकला होता आणि त्यानंतर मात्र टॉस झाला होता आणि जास्तीत जास्त खांद्याचा वापर करतोय तो प्रीतम घरत यावेळेस. आणि संदेश गोंधळीला आता मात्र थोडासा गोंधळवलंय. मागचे 2 चेंडू त्याला निर्धाव खेळण्यास भाग पाडले ते प्रीतम घरतनं खूप चांगल्या पद्धतीने. आता मात्र वरच्या टीम कमबॅक करत असताना राऊंड विकेट ना फुल टॉस बॉल आणि यावेळेस मात्र मिड विकेटच्या बाहेर संदेश गोंधळीच्या बॅट मधून निघतोय हा षटकार. 2 निर्धाव चेंडू नंतर इथे कदाचित यॉर्क करण्याचा प्रयत्न असावा, फुलर लेन करण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रीतमनं मनामध्ये असावा, परंतु हा प्रयत्न मात्र फसलाय. बॉल फुल टॉस पडला आणि संदेश गोंधळी थोडासा चाच पडत होता. त्याला मात्र या फटक्यानं पुन्हा एकदा आत्मविश्वास आला असणार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29-29 या आकड्यावर. प्रीतम घरत षटकामधील शेवटचा बॉल. यावेळेचा हा बॉल अतिशय वेगानं इथे मात्र ऑनसाइडला बॅट फिरली गेली, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र हलकासा बाहेरच्या बाजूला वळणारा निर्धाव चेंडू. 2 षटकार जरूर आले, 3 निर्धाव चेंडू सुद्धा टाकले. त्यामुळे गोलंदाजाकडे नक्कीच कॅपॅसिटी होती निर्धाव चेंडू काढण्याची, परंतु थोड्याशा चुका. पहिला ओव्हर पिच, त्यानंतर एक फुल टॉस, अशा पद्धतीनं 13 धावा मात्र या षटकामध्ये खर्च झाल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 29 धावा विदाउट लॉस, बिनबाद 29. दमदार सुरुवात यावेळेस मैदानामध्ये बामणडोंगरी टीमची. मैत्री स्पोर्ट्स पुरस्कृत ॲडव्होकेट विकास भगत पळसपे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बरेचसे स्पॉन्सर या टीमला नेहमीच धावून येत असतात बामणडोंगरी संघ, कारण कुठेही स्पर्धेमध्ये गेले तरी चमकदार कामगिरी करायची. त्यामुळं मोठी मागणी आहे या संघाला. बरेचसे स्पॉन्सर त्यांच्या मागे लागलेले असतात आणि विकासजी भगत नेहमीच या संघाला आजपर्यंत पाठबळ देत आलेत आणि नेहमीच हा संघ पुरस्कृत करत असतात आणि आजही त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. रोहित घरतकडे चेंडू सोपवलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा. सकाळचं सत्र आहे. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. राईट अमोर द विकेट ना रोहितचा हा फुल टॉस समोर खेचलाय. ब्लॅक स्क्रीनवर, साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय आणि हा षटकार तकदीरच्या बॅट मधून निघतोय. 3 षटकारांनिशी मात्र तकदीर पाटीलची आक्रमकता या मॅच मध्ये, या मैदानावर मात्र तो विस्फोटक फलंदाजी करतोय, रुद्र रूप धारण करतोय. आता मात्र 22 धावांवर तो खेळतोय. खूप चांगली बॅटिंग बामणडोंगरी टीम कडून खेळत असताना सलामीला. यावेळेस मात्र क्रॉस झोन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला मात्र मिसफील्ड झाली आणि इथे मात्र मिळतील 4 धावा. चौकारानं धावसंख्या पुढे जाईल 39-39 या आकड्यावर. तकदीर पाटील आज मात्र थोडासा आक्रमक रूप धारण केलंय
आणि या धावा मात्र नक्कीच टेन्शन वाढवतात त्या वर्चुअल टीमसाठी. चांगलं षटक प्रीतमनं हाताळलं होतं मागचं, परंतु इथे मात्र षटकाला सुरुवात झाली. रोहित गरेच्या मिसफिल्ड होणं नक्कीच परवडणारं नसतं, कारण जेव्हा चुकीचं क्षेत्ररक्षण होतं गोलंदाजावर प्रचंड दबाव येत असतो आणि त्या दबावाखाली मात्र त्याच्या मनामध्ये तेच एक चालू असतं की या षटकामध्ये माझ्या मग कशा कमी धावा द्यायच्या, कारण अगोदरच पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडासा गोंधळून जात असतो गोलंदाज आणि त्यामुळं ठरलेलं असतं की 10च्या वर धावा जाणार आणि त्यात क्षेत्ररक्षकांची साथ नसली की फार कठीण होऊन जातो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्यानंतर लॉंग ऑफला सरकवला क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंट वरून. त्यानंतर लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट स्क्वेअर लेग आहे. इथे मात्र सरळ बॅटवर आला होता आणि दिला बिरकावून. तकदीर पाटीलच्या बॅट मधून निघतोय अजून एक विकेट. 6 रन्स षटकार. तकदीर पाटील पाहायला गेलं तर आज मात्र विध्वंसक इनिंग त्याची पाहायला मिळते. विस्फोटक 8 चेंडूंमध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं तो खेळतोय. तब्बल 32 धावा वैयक्तिक त्यानं आपल्या नावावर नोंदवल्यात. काय बॅटिंग आहे. प्रत्येक बॉलवर मात्र हिट करण्याचा प्रयत्न आणि तोही यशस्वी करतोय. आणि हे षटक आता मात्र थोडंसं रोहित गरतला समजवलं जातंय कोणत्या दिशेनं गोलंदाजी तकदीर पाटीलला करावी लागणार आहे, कशा पद्धतीनं तुला कमबॅक करावा लागणार आहे. हा आत्मविश्वास आता मात्र वाढवला जातोय गोलंदाजाचा. इथून मात्र पहिल्या 3 बॉल तब्बल 16 धावा खर्च केल्यात. त्यामुळं इथून येणाऱ्या 3 बॉल्समध्ये कमबॅक करणार का रोहित गरत, परंतु समोर मात्र विस्फोटक तकदीर पाटील. यावेळेस मात्र फ्लिक केला रेसचा वापर मनगटाच्या सहाय्यानं. इथे मात्र डीप मिड विकेटला संगम आहे, त्या ठिकाणी एकच धाव येईल. सिंगल धावेनं संदेश गोंधळीकडे आता मात्र स्ट्राईक जाईल आणि जास्तीत जास्त हेच करावं लागेल. सद्यस्थिती जर पाहिली तर तकदीर पाटील कडून स्ट्राईक कशी हिरावून घेता येईल हेच आता मात्र पाहावं लागणार आहे. संदेश गोंधळी ज्यानं 2 षटकार जरूर लगावलेत, परंतु 3 निर्धाव चेंडू सुद्धा तो खेळलाय. 4 निर्धाव चेंडू सुद्धा खेळलाय. त्यामुळे आता मात्र वर्चुअल संघाचा हाच प्रयास असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक संदेश गोंधळीकडे द्यायची आणि थोड्याशा कमी धावा तुलनेनं त्याच्याकडून करून घ्यायच्या, हाच प्रयत्न असेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये रोहित गरत पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र ऑन साइडला मिड विकेटला बॉल येतोय आणि झेल मात्र सुटतोय. या क्षेत्ररक्षणाबद्दल बोलत होतो. इथे मात्र ब्रेक थ्रू मिळाला असा, परंतु झेल मात्र सुटतोय. स्वप्नील त्या ठिकाणी होते. एक सोपा झेल मी तर म्हणेन. संदेश गोंधळीला जीवनदान दिलं जाते. अजूनही बरेचसे मोठे बॅट्समन स्क्वॉड मध्ये आहेत. बड्डे बॉय कल्पेश ठाकूरचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसानिमित्त मोठी इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळणार का, कशा पद्धतीनं परफॉर्मन्स होणार, परंतु इथे मात्र तकदीर पाटील थांबण्यास तयार नाहीये. इट्स अ सुपर डुपर 6 बाय तकदीर पाटील. त्या षटकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या 53 या आकड्यावर. अर्धशतक धावफलकावर बामणडोंगरी टीमचं क्लास बॅटिंग आता मात्र साकारली जाते. तर 3 ओव्हर्स नंतर 53 धावा. त्यामुळे ही धावसंख्या आता मात्र कुठे जाणार याचे वेध लागले असेल बामणडोंगरी टीम, कारण त्यांनी सुद्धा कालचा दिवस पाहिला असेल किती धावा होतात या मैदानावर त्याचा त्यांना सुद्धा अंदाज आहे. त्यामुळं अशाच पद्धतीची बॅटिंग राहिली तर ही धावसंख्या नक्कीच 80च्या पुढे आपल्याला पाहायला मिळू शकते. गोलंदाजी मार्कवर प्रीतम येतोय. संदेश यावेळेस मात्र कव्हर्सला खेळतोय. व्हॉट अ ग्रेट शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा पडल्यानंतर चौकार. चौकारानं धावसंख्या 57 या आकड्यावर. 57 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना जीवनदान दिलं होतं याही खेळाडूला.
संदेश गोंधळीचा झेल मात्र सोडला गेला होता आणि त्यानंतर मात्र ही लगावलेली चपराक राऊंड विकेट ना प्रीतम करत पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना मामंडोंगरी संघ यावेळेस मात्र समोर खेळलाय. लॉंग ऑनला एक धाव येते. आता मात्र तकदीर पाटील जाईल स्ट्राईक एंडला. आगीतून फुपाट्यात असंच काहीसं वर्णन करावं लागेल या मॅच मध्ये, कारण दोनही बाजूने टोलवा टोलवी, दोनही बॅट्समन मात्र आक्रमक होत असताना पाहायला मिळतात. काय पार्टनरशिप रचले या दोनही बॅट्समनना. आतापर्यंत 58 धावांची सलामी मामंडोंगरी टीमला. ॲडव्होकेट विकास भगत पैत्री स्पोर्ट्स पुरस्कृत हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 10 बॉल मध्ये 39 धावांची इनिंग सजवले तकदीर पाटीलनं. यावेळेस आडव्या बॅटनं, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. एक बॅट्समनला परतावं लागणार आहे, परंतु तकदीर पाटील आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. तो खेळतोय वैयक्तिक 40 धावांवर. संदेश गोंधळीला मागं यावं लागणार आहे. पहिली विकेट मिळाली, परंतु ती धावचीच्या स्वरूपात स्वतःहून फेकली गेली मामंडोंगरी टीम कडून, कारण बरेचसे बॅट्समन त्यांचे स्क्वॉड मध्ये होते. आणि अशातच मात्र उलवे नोड मधील एक प्रतियश खेळाडू, एक सगळ्यात चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, भानुदास मात्रे मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर दाखल होतोय. चांगली बॅटिंग संदेश गोंधळीनं सुद्धा केली. खूप चांगली बॅटिंग धावचीच झाला. 19 धावांची इनिंग त्यानं सजवली, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं. परंतु भानुदास मात्रे अजून आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक. बॉल मात्र हवाई सफर करतोय. वाईड लॉंग ऑन सीमारेषा पार. तकदीर पाटीलच्या बॅट मधून निघतोय हा दणदणीत षटकार. या फलंदाजाला रोखणं आता मात्र कठीण झालंय, ते वरचेवळे संघाच्या सगळ्याच गोलंदाजांना. धावसंख्या मात्र या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले. ती आता मात्र तब्बल 65 रन्स, 65 या आकड्यावर. मोठ्या धावसंख्येकडेचा हा प्रवास. दुसऱ्या सत्रामध्ये मात्र मोठी धावसंख्या चेस करावी लागणार यावर शिक्कामोर्तब झालंय. ओव्हर द विकेट ना बॅटची कड आणि बॉल लॉंग स्टॉप चाललाय. साइड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता मात्र अर्धशतक धावफलकावर. वैयक्तिक 50 धावा. तकदीर पाटील बॅट उंचावून मात्र प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना अगदी पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेमधलं 6वं शतक तकदीर पाटीलच्या नावावर. टीम मामंडोंगरी संघाकडून खेळत असताना पहिल्याच मॅच मध्ये मात्र ही कामगिरी केली आणि 50 धावांची आतापर्यंत नाबाद इनिंग सजवले ती तकदीर पाटीलला. वाडे क्लास परफॉर्मन्स इथे मात्र सादर करत असताना तकदीर पाटील. 13 चेंडू आणि 50 धावा. हो अजून एक काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. अफलातून फटकेबाजी. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर बिरकावून दिलाय. अजून लांब लचक हा षटकार. 56 वर जाऊन पोहोचलाय तकदीर. तर संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल पाऊण शतकी मजल मारली जाते. 75 धावा धावफलकावर. 75 रन्स ऑन बोर्ड. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रीतम खरत या ओव्हर मध्ये खूपच धावा देतोय. तब्बल 22 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्या आणि या 4 ओव्हर्स नंतर मात्र 75 धावा धावफलकावर. 75 रन्स. मोठ्या धावसंख्येकडे आता मात्र ही वाटचाल सुरू आहे. गोलंदाजाचं काहीच खरं नाही या मैदानावर आणि त्याची प्रचिती प्रत्येक मॅच मध्ये येते. फुलटॉस बॉल आहे आणि थोडंसं मैदान शॉर्ट सुद्धा आहे, त्यामुळे सहज रीतीने बॉल आरपार जातोय. परंतु बॉल सुद्धा एवढा लांब जातोय की डबल 6 जवळजवळ पाहायला मिळाले. कालही आपण हेच चित्र मैदानामध्ये पाहिलं. आजही अगदी पहिल्या मॅच पासून, कारण नाणेफेक जिंकल्यानंतर ऑब्व्हियसली सकाळच्या सत्रामध्ये त्याचा फायदा उठवण्यासाठी फिल्डिंग घेतली खरी वरचेवळे संघानं, परंतु इथे सगळेच फासे उलटे पडत चाललेत. 4 ओव्हर्स मध्ये 75 धावा. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये याच धावा आल्या तर या धावा पुन्हा एकदा 90च्या पार होऊ शकतात आणि अजून एक बिग स्कोर तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. भानुदास मैदानाच्या आतमध्ये पहिल्यांदाच स्ट्राईक त्याला मिळणार आहे. हे शेवटचे 6 चेंडू. भानुदास आता मात्र कशा पद्धतीनं गोलंदाजाला धावा उभारणार. गोलंदाजी मार्कवर सुमित येतोय. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावसंख्या कंट्रोल करावी लागेल, कारण इथून हा स्कोर कार्ड जर 85च्या पुढे गेला फार कठीण होईल. कारण काल 89 धावा चेस झाल्यात, त्यामुळे धावा पहिल्या इनिंग मध्ये झाल्या
तरीही धावा चेस होऊ शकतात हे वाघिवलडा संघानं कालच्या दिवसामध्ये दाखवलंय. 89 त्यांनी चेस केल्या होत्या, 86 त्यांनी चेस केल्या होत्या आणि सहज रीतीनं. आणि चेंडू ठेवून 5व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलमध्ये त्यांनी त्या धावा चेस केल्या होत्या. 5 चेंडू राखून त्या धावा चेस झाल्या होत्या. त्यामुळे इथं काहीही घडू शकतं. आणि टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र कव्हर्सला खेळलाय. भानुदास सिंगल येईल. भानुदासला माहिती आता मात्र तकदीर पाटील जर एवढा विस्फोटक झालाय तर माझ्यापेक्षा तो अतिशय चांगल्या रीतीने खेळू शकतो, कारण त्याची नजर आता मात्र या बॉलवर बसले. जम बसलाय त्याचा, पूर्णपणे सेट झालाय. मैदानाच्या चौफेर तो फटकेबाजी करतोय आणि ऑन साइडला जर त्याचे फटके पाहिले तर कमाल. गोलंदाजी मार्कवर सुमित करत पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट अमोर विकेट ना तकदीरसाठी. तकदीर ठोकतो यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरतून अजून एक दमदार षटकार. षटकार क्रमांक 8, 8वा षटकार त्याच्या बॅट मधून मात्र निघालाय. आणि आज मात्र दिवस आहे ज्या पद्धतीनं तो खेळलाय आणि संपूर्णपणे मी तर म्हणे नामोहरम केलंय. ते वर्चुअल संघाच्या गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलाय आणि पहिल्याच मॅच मध्ये मात्र मोठी धावसंख्या रचली जाते. या षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 82 रन्स, 82 आकड्यावर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र ही धावसंख्या 90च्या पुढे तकदीर पाटील नेणार का याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली असेल. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि तो सुद्धा त्याच्या बॅटिंगचा मनमुराद आनंद घेतोय. 62 धावा, 62 रन्स, 15 बॉल मध्ये तकदीर पाटीलने जमा केल्यात. काय विस्फोटकता. काल 9 बॉल मध्ये अर्धशतक पाहायला मिळालं होतं सूरज पाटीलचं. फुल टॉस बॉल, यावेळेस अजून एक दमदार फटका. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या वरतून. षटकार कोण रोखणार या फलंदाजाला, आता मात्र हाच प्रश्नचिन्ह असेल तो संगम घरात समोर. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 88 आकड्यावर. 88 रन्स आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 षटकार जर आले तर या स्पर्धेमधले सर्वोच्च धावसंख्या मात्र नोंदवू शकतो, कारण 96 धाबा या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोर आहे. आणि त्यापासून वाचायचं असेल तर हे 3 चेंडू चांगलं करण्याची गरज आहे. धावा चेस जरूर होतात, परंतु इथे मात्र एवढ्या मोठ्या धावा चेस करत असताना त्यासाठी चांगली बॅटिंग सुद्धा करावी लागणार आहे. संगम घरातला आता मात्र एक मोठी इनिंग दुसऱ्या सत्रामध्ये करावी लागणार आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र मिस केलाय. तकदीर पाटील बॅट्समन आउट होतोय रनआउटच्या स्वरूपात. इथे मात्र माघारी फिरेल. खरंच गरज होती का या धावेची, कारण नॉट आउट राहिला असता, परंतु भानुदासला हवी होती स्ट्राईक. आणि तकदीर पाटील दुसरी विकेट रनआउटच्या स्वरूपात माघारी येते. दोनही बॅट्समनला बाद करण्यासाठी रनआउटचा आधार घेतला गेला.